भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात भव्य आणि बहुप्रतीक्षित प्रकल्पांपैकी एक असलेल्या रामायण या चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे। नितेश तिवारी यांचे दिग्दर्शन आणि अमित मल्होत्रा यांची निर्मिती असलेल्या या भव्य कलाकृतीचे पुनर्वालोकन आज आपण करणार आहोत। ट्रेलरची सुरुवात अत्यंत शक्तिशाली संवादांनी आणि भव्य व्हिज्युअल्सने होते। रावणाचा तिन्ही लोकांवर देवलोक, पृथ्वीलोक आणि पाताळलोक अधिसत्ता गाजवण्याचा अहंकार सुरुवातीला स्पष्टपणे मांडला गेला आहे। सृष्टीवरील संकटांवर निवारण करण्यासाठी भगवान विष्णूंच्या अवताराचा उल्लेख आणि राजा दशरथांकडून त्यांचे ज्येष्ठ पुत्र रामची ओळख करून दिली जाते। या दृश्यांमध्ये कौटुंबिक भावना आणि राज्य धर्मांची चौकट सुरेख दाखवली आहे। श्रीराम आपल्या वडिलांच्या वचनांचे पालन करण्यासाठी अत्यंत शांतपणे 14 वर्षाचा वनवास स्वीकारतात। येथे रणवीर कपूरचा अभिनय संयमी आणि भावुक वाटतो। माता सीता आपल्या पतीसोबत वनवासाला जाण्याचा निर्णय घेते आणि आपल्या भाग्याचा स्वीकार करते। हे दृश्य श्रीराम आणि सीमातेमधील अनोखे नाते आणि निष्ठा दर्शवते। कथेमध्ये मुख्य वळण शूर्पणखेच्या प्रसंगाने येते। यानंतर सुडाची भावना आणि युद्धाची ठिणगी पडते। रामाचा ठाम निर्धार दिसून येतो, जिथे तो रावणाचा तिन्ही लोकांसमोर वध करून सीतेला परत आणण्याची प्रतिज्ञा घेतात। ऑस्कर विजेते संगीतकार हंस झिमर आणि AR रहमान याची जुगलबंदी या ट्रेलरला आंतरराष्ट्रीय स्तराचा अनुभव देते। संगीतातील भव्यता आणि गांभीर्य प्रत्येक दृश्यांची तीव्रता वाढवते। नमित मल्होत्रा यांच्या प्रोडक्शन हाऊसमुळे कलाकृतीचा कॅनव्हास अत्यंत भव्य आणि आधुनिक वाटतो। हा ट्रेलर केवळ एका पौराणिक कथेचा सादरीकरण नाही, तर हा रामयुगाचा आरंभ दर्शवणारा एक विस्मयकारक अनुभव आहे। अभिनय, भव्यता आणि तांत्रिकदृष्ट्या हा ट्रेलर प्रेक्षकांच्या अपेक्षांवर पूर्णपणे खरा उतरतो। पण मित्रांनो, तांत्रिक बाजू आणि भव्यतेच्या पलीकडे जाऊन एका अत्यंत महत्त्वाच्या घटकांचा विचार करणे इथे गरजेचे आहे। चित्रपटात कितीही उत्तम VFX असो, आंतरराष्ट्रीय दर्जाची संगीत असो किंवा हजारो कोटींचा बजेट असो, जर रामायणाचा मूळ गाभा, त्यातील धार्मिक व नैतिक अचूकता आणि पात्रांचे मूळ सौंदर्य यात तडजोड झाली, तर या सर्व तांत्रिक गोष्टी निरर्थक ठरतील। रामायण ही आपल्यासाठी केवळ एक कथा किंवा मनोरंजन नसून आपल्या संस्कृतीची, आस्थेची आणि भावनांची प्रतीक आहे। त्यामुळे पात्राचे सादरीकरण मूळ ग्रंथांशी प्रामाणिक राहणे अत्यंत गरजेचे आहे। आधुनिकतेच्या किंवा सिनेमॅटिक लॅबरेटरीच्या नावाखाली जर कथेचा मूळ आत्मा किंवा मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांच्या मूल्यांना धक्का पोहोचला, तर कितीही उच्च दर्जाची ग्राफिक्स असली तरी हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवू शकणार नाही। तांत्रिक चमकदमक काही काळासाठी डोळे दिपवू शकते, पण प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करण्यासाठी कथेतील भावनिक प्रामाणिकपणा आणि अचूकता असणे सर्वात महत्त्वाचे आहे। थोडक्यात सांगायचे तर ट्रेलर तांत्रिकदृष्ट्या अत्यंत आश्वासक आणि भव्य वाटतो, पण हा चित्रपट खरोखर मौलाचा दगड ठरेल की नाही हे चित्रपट रिलीज झाल्यानंतरच समजेल। जेव्हा हे स्पष्ट होईल की निर्मात्यांची रामायणाचा आत्मा आणि त्यांची सांस्कृतिक अचूकता किती जपली आहे। तुम्हाला काय वाटतं, हा मूवी प्रेक्षकांना आवडेल का? आणि अशाच व्हिडिओजसाठी आमच्या बोल MHच्या YouTube चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।